प्रत्येक बाईला आपलीशी वाटणारी अशी मी गोष्ट घेऊन आले, ती म्हणजे तिचे केस. बरोबर आता आहे. तुम्ही ॲज अ न्यूट्रिशनिस्ट आहात, काय काय तक्रारी बायका घेऊन येतायत? काय त्यांना नेमकं त्यांच्या स्ट्रेसमध्ये भर टाकणारं कारण आहे? पहिले म्हणजे केस गळतात हाच मोठा खूप स्ट्रेस असतो हां. महिलेला. हं. मग माझ्याकडे येणाऱ्या 50% बायका म्हणतात की माझे केस गळतात म्हणून मी डाएट घ्यायला आली आहे, आणि अच्छा. 50% बायका असं म्हणतात की मी दुसरीकडनं डाएट फॉलो केलाय हां. आणि त्याच्यात काहीतरी चूक झाली आहे म्हणून केस गळतात म्हणून मी आलेली बरं. आहे. हां. असे दोन्ही कारणांसाठी येतात. हं. आणि शेवटी तुम्ही कितीही काही सिरम्स वापरा, तुम्ही क्रीम्स वापरा, जे तू आता बोलली, हां. जर आतनं आपण स्वतःला नरिश नाही केलं Exactly. तर त्याचा जो इफेक्ट आहे तो पण व्यवस्थित जास्ती वेळ टिकून राहत नाही. तर आतनं पोषण महत्त्वाचं, आणि मग लागणारे जे सिरम्स आणि क्रीम्स असतात ना, त्याच्यावरती पैसे पण कमी खर्च होतात. कमाल. आणि थेट तुम्ही अगदी मुद्द्यावर गेलेला आहेत, की आपलं शरीर आतमधनं नीट असणं गरजेचं आहे. मग अशी काय न्यूट्रिशनल डेफिशियन्सी स्त्रियांमध्ये किंवा रादर दॅन प्रत्येकामध्ये असते, की त्यांचे केस मोठ्या प्रमाणात गळतायत? तर असं आहे ना की केस गळतायत ह्याचं कारण न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असू शकतं, हां. किंवा ते अनेक वेळेला स्ट्रेस किंवा हार्मोन्स ह्याच्याशी पण रिलेटेड असू शकतं. ओके. हां, हं. तर न्यूट्रिशनल डेफिशियन्सी जर केस गळण्याचं कारण असेल तर त्याचे पण अनेक रिझन्स असू शकतात. बरं. म्हणजे न्यूट्रियंट्स अनेक असतात ज्याच्यामुळे केस गळू शकतात. आणि अनेक वेळेला महिला काय करतात ना की काहीतरी कुठेतरी ऐकतात की की तुमचे केस गळतायत ना, मग तुम्ही आयर्न खाल्लं पाहिजेत, किंवा तुमचे राइट. केस गळतायत ना, मग तुम्ही आवळा खाल्ला पाहिजे, राइट. किंवा तुमचे केस गळतायत की तुम्ही काहीतरी ना वेगळे ड्रिंक्स सुरू करा प्यायला, त्याच्यामुळे तुमची केस गळती थांबेल, किंवा वेगवेगळी तेलं वापरायला सुरुवात हो. करा. पण शेवटी काय आहे ना की जोपर्यंत तुम्हाला लक्षात येत नाही की तुमची डेफिशियन्सी कुठल्या कारणाने आहे आणि ती जर आपण ट्रीट केली नाही तर नुसतं उपचार करून काहीच उपयोग नाही. म्हणजे रँडम ॲडवाईस फॉलो करून, स्पेशली इंटरनेटवरती जो फ्लोट होतोय, त्यांनी काय होतं ना, ते तात्पुरतं रिलीफ मिळतं सुद्धा कदाचित, पण ते लगेच बॅकफायर व्हायला लागतं. तर न्यूट्रिशन कुठले आहेत किंवा न्यूट्रियन्स असे कुठले आहेत ज्याच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे आणि ज्याच्यामुळे तुमची केस गळती होण्याचे चान्सेस आहेत, तर नंबर 1 आहे आयर्न. आणि महिलांमध्ये आयर्न डेफिशियन्सी ही खूप जास्ती प्रमाणात एक्झॅक्टली. दिसून येते. एक तर आपली मासिक पाळी असते त्याच्यामुळे सुद्धा. त्याच्या व्यतिरिक्त आपण आहारामध्ये जेव्हा प्रोटीन्सकडे लक्ष देत नाही, तेव्हा प्रोटीनची पण डेफिशियन्सी व्हायला लागते, आणि त्याचबरोबर आयर्नची पण डेफिशियन्सी व्हायला लागते, कारण ते दोन्ही एकमेकांशी कनेक्टेड आहे. आपण बघतो ना की हिमोग्लोबिन जे आपण कन्सिडर करतो की ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी झाल्यावरती आपले केस गळायला सुरुवात होते, तर हिमोग्लोबिनमध्ये एक पार्ट जो आहे ना ग्लोबिन नावाचा, ते म्हणजे प्रोटीन आहे. सो येस, सो हिम म्हणजे आयर्न झालं आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन झालं. सो जेव्हा प्रोटीनची डेफिशियन्सी दिसायला लागते तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली आयर्नची डेफिशियन्सी त्याची सुरुवात होते. नेक्स्ट इज की जर तुमचं D3 कमी व्हायला लागलं शरीरात तरीही तुमची केस गळती सुरू होते. आणि चौथं म्हणजे जर तुमचं B12 कमी व्हायला लागलं तरीही तुम्हाला दिसायला लागतं की केस गळायला लागले. सो तो न्यूट्रिशनल डेफिशियन्सी हे जर एक कॅटेगरी कन्सिडर केली, ऑफकोर्स अनेक कारणं आहेत केस गळतीचे, पण आपण जर न्यूट्रिशन किंवा न्यूट्रियन्स या हिशोबाने बघितलं तर हे 4 खूप इम्पॉर्टंट न्यूट्रियन्स आहेत, आणि हे नॉर्मल ब्लडवर्कमधनं आरामात फाइंड आउट करता येतं. आणि ते केल्यावरतीच तुम्ही सप्लिमेंटेशन किंवा आहारामध्ये तेवढी त्याची ॲडिशन करायला सुरुवात करा. म्हणजे कुठल्याही इव्हन डर्मॅटोलॉजिस्टकडे गेलं तरी ते पहिले केस गळतात, मग पहिले हे सगळं चेक करा, ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं हिमोग्लोबिन, B12, D3 आणि थायरॉइड, करेक्ट, त्याची मात्रा ते काय हार्मोन आहे झालं ना, राईट. तर ते हार्मोनचा भाग झाला. सो आपण जेव्हा हार्मोन्स बद्दल बोलू ना तेव्हा त्याच्यावरती सविस्तर गप्पा मारूच यात, कारण तो एक वेगळाच विषय. आणि हार्मोन हे एक मेजर म्हणजे हार्मोन इम्बॅलन्स हा एक मेजर फॅक्टर आहे केस गळतीचा. सो जर आपण न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज, हार्मोन इम्बॅलन्स, स्ट्रेस आणि स्लीप हे जे 4 पिलर्स आहेत ना, ह्याच्याकडे जर कुठेही दुर्लक्ष झालं तर केस मात्र गळायला सुरुवात होते.